अखेर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या माहे डिसेंबर आणि फेब्रुवारी 2026 मानधनाबाबत आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। ती म्हणजे राज्यातील 1,14,000 अंगणवाडी सेविकांचे मानधन थकले। SNA प्रणाली तांत्रिक अडचण तर सेविकांचा आंदोलन छेडण्याचा इशारा। राज्यातील अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकार व राज्य शासनाकडून एकत्रित मानधन दिले जाते, मात्र या प्रक्रियेत सुसूत्रता यावी यासाठी केंद्र सरकारने SNA ही नवीन प्रणाली लागू केली आहे। या प्रणाली अंतर्गत आधार लिंक करणे, बँक खात्याचे व्हेरिफिकेशन तसेच नावातील तफावत दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तथापि प्रणालीतील सर्व्हर त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने सेविकांचे मानधन रखडले आहे। त्यामुळे त्यांना घरखर्च सांभाळणे कठीण झाले आहे। SNA प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली, परंतु तांत्रिक अडचणींमुळे सेविकांचे आर्थिक नुकसान होत आहे। शासनाने थकीत मानधन तात्काळ जमा करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील सेविकांनी दिला आहे। तर चर्चेसाठी मंत्र्यांना मिळेना वेळ। अंगणवाडी सेविकांचे मानधन पूर्वी PFM प्रणालीद्वारे दिले जात होते। केंद्र सरकारने ती प्रणाली बंद करून नवीन SNA प्रणालीद्वारे मानधन देण्याची सूचना केल्यामुळे राज्यातील 1,14,000 अंगणवाडी सेविकांना डिसेंबरपासून मानधन मिळालेले नाही। निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना मतदानापूर्वी पैसे दिले जातात, पण आर्थिक योजनेचे फायदे देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे वेळ नाही। राजसिंह, संघटक सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना। तर तक्रार करूनही मिळेना मानधन। दरमहा मिळणाऱ्या मानधनावर आमचे कुटुंब चालते। महागाई वाढलेली असताना 2-2 महिने पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे। याबाबत वारंवार तक्रारी करूनही मानधन मिळत नाही। संबंधित विभागाने याबाबत लवकरच त्रुटी दूर करून मानधन द्यावे। गायत्री देसले, अंगणवाडी सेविका। तर 8 दिवसात मानधन होणार जमा। टेक्निकल अडचण आहे, त्यामुळे मानधन रखडले आहे। 8 दिवसात मानधन जमा होईल। सोमनाथ काकडे, लेखाधिकारी, आयुक्तालय।